बघा, कोकाटेंबद्दल जे गैरसमज पसरवण्यात आला आणि कुठेतरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र भावना होती आणि म्हणून ती भावनाला लक्षात बघता आणि शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून कोकाटे साहेबांचं कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्री पद दिलं। या उलट त्यांच्या उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे देशद्रोहाचे अनेक गुन्ह्याच्या संदर्भातल्या तक्रारी होते, ते एकालाही कोणालाही हात लावू शकले नाही। हाच सगळ्यात मोठा जो फरक आहे उद्धव ठाकरे जी आणि माननीय देवेंद्र फडणवीस जी, हा स्पष्ट दिसतो आपल्याला। मला असं वाटतं हे राज ठाकरे वगैरे हे सगळे झुके हुए तीर आहे। हे सगळे म्हणजे चाललेल्या गोळ्या ज्या असतात खाली बिना बारूदच्या कारतूस तसे आहेत आणि कुठेतरी स्वतःचं अस्तित्व एकही नगरसेवक नसलेला पक्ष आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस सारख्या एका मोठ्या नेत्याबद्दल काही बोलून मीडियामध्ये चर्चेत राहण्याचं काम राज ठाकरेजी करत असतात। हा वाद गुजराती आणि मराठी नाही आहे, तर हा वाद यांच्यासाठी उबाटासाठी आणि मनसेसाठी ती मलाई कोण खाणारच आहे। आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेची मलाई खाण्यासाठी यांना मराठी प्रेम यांचं जागृत झालेलं आहे आणि मागच्या 30 वर्षापासून जे महानगरपालिकेची मलाई खाऊन जे मस्तावलेले आहे आणि जे मागच्या 30 वर्षापासून महानगरपालिकेची मलाई खाऊन जे मराठी माणसांना हातपार करण्याचं काम त्यांनी केलंय, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला आणि मुंबईचा मराठी माणूस या दोन्ही लोकांना त्यांची जागा निश्चितच दाखवणार।